तर मित्रांनो आपण आलेलो होतो वर्धनच्या रस्त्यावर वर्धन 50-50. दादा नमस्कार. नमस्कार. तर दादा नाव सांगा तुमचं पहिले. माझं नाव रुपेश भांडे. तर आपल्या दावणीत कोणकोणते नंदी आहेत? आपल्या दावणीला आता शंकर आहे, छोटा वरदान आहे, पिल्ल्या आहे, मेहरबान आहे आणि वारसदार आहे आणि एक छोटासा गाईचा वासरू आहे. तर दादा वर्धनची आठवण म्हणून काय सांगाल तुम्ही? वरदानच्या आठवणी अशा खूप सांगाव्या अशा खूप आहेत, पण आज त्याच्या नावासाठी आम्ही छोटा वरदान घेतला आणि तो त्याचं नाव चालवतो आहे. तर आत्तापर्यंत छोट्या वर्धननी मोठी शर्यत कोणत्या मैदानात केलेली? उसरण्याला झालेली आहे, इताड्याला झालेली आहे, परत खिडकालीला सुद्धा झालेली आहे. अशा बरेच त्याच्या मोठ्या शर्यती झाल्यात आणि आता शक्यतो आम्ही घरच्या गाडीचं नियोजन करतो आणि चांगल्या गाड्या होत आहेत आणि लगातार 28 गुलाल झालेले आहेत. तर बघा दादा जेव्हा आपला नंदी पळत नसतो तेव्हा कुठेतरी कधी ना कधी बैलगाडी क्षेत्रात आपला नंदी बॅकफूटला येतो आणि त्याच्यानंतर नंदी पळतो आणि आपलं परत एकदा नाव होतं. तो अनुभव तुमच्यासोबत झाला का आणि तो कसा राहिला? नक्कीच प्रत्येक नंदी हा एक वेळेनंतर थांबत असतो किंवा कोणते प्रॉब्लेम येत असतात, पण ज्याची नीतिमत्ता साफ आहे त्याच्या दावणीला नंदी प्रत्येक वेळी लागत राहतो आणि त्याच्यामुळे आज आपल्याकडे जवळजवळ 4 वासरे आहेत, 2-3 मोठी बैल आहेत आणि चांगल्या रेंजला पळत आहेत आणि येणाऱ्या काळात ते चांगलं नाव करतील आणि आता सध्याही करतायत. तर परिजातांबद्दल काय बोलाल? मामांबद्दल बोलू तेवढं कमीच आहे आणि मामा एकदम रॉयल माणूस आहे आणि मामांचा सपोर्ट खूप असतो बैलगाडी क्षेत्राव्यतिरिक्त प्रत्येक गोष्टीत असतो आणि त्याच्यामुळे आम्हालाही आनंद वाटतो आणि हा छंद जोपासताना आम्हाला एक चांगला अनुभव येतो. मग आता वर्धन हा कोणत्या नंदीसोबत असा पळायला पाहिजे का तुमचं म्हणजे एक स्वप्न आहे तुमचं? आता आम्ही वर्धनला मोठ्या वर्धनला तर प्रत्येक नंदीमध्ये पळवायचा विचार होता, परंतु A1 जोडी म्हणून मुंबईमध्ये महबूब आणि वर्धन पळत होते. तर आता आम्ही छोट्या वर्धनला प्रत्येक पायऱ्यात पळवतो आणि आता 5-6 पायऱ्यांमध्ये बैल पळवला आणि येणाऱ्या 22 तारखेलाही चांगलं नियोजन दिसून येईल आणि मोठ्याच 1 नंबरच्या नंदीमध्ये पळताना वर्धन दिसेल. आता बैलगाडी क्षेत्रात आता कुठेतरी आपल्याला चांगले दिवस बघायला भेटतात, तर या क्षेत्रातील जरा अनुभव सांगा. बैलगाडी क्षेत्रात चांगले दिवस नक्कीच बघायला भेटतात. तसंच येणं आधीच्या काळामध्ये बंदीमध्ये पण खूप लोकांनी संघर्ष केला, अनेक अड्डेवाल्यांवर पण केसी झाल्या आणि गुन्हे दाखल झाले. त्याच्यामुळे बंदी उठल्यानंतर आता चांगले दिवस येत आहेत आणि शेतकऱ्यालाही नंदी जोपासताना आवड येते आणि कुठेतरी त्याच्या नंदीच्या पैशाच्या मोबदल्यात त्यांना चांगला त्यांचा भविष्य दिसतोय. दादा छोटा वर्धन आपण बघतो बिनजोडला किंवा 3 फेऱ्यात त्याच्यामध्ये फलमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? बैल एवढा शिस्तीचा आहे की तो 3 फेऱ्याला पण आम्ही जेव्हा घेतलेला तेव्हा पण 3 फेऱ्यातच पळून घेतलेला, तिथे 1 नंबर केला होता. थोडाही फाटी शिवत नाही किंवा किती बैलांनी त्याला कोणत्या नंदीने त्रास दिला तरी तास पलटी करायचा तो प्रयत्न करत नाही आणि एकदम शिस्तीचा असल्यामुळे आम्हाला अजून मेहरबानला त्याची चांगली संगत भेटते. आता छोटा वर्धन तर आपण बघतोय आणि दुसरा कोणता असा नंदी आहे की वर्धनची जागा घेऊ शकतो? वर्धनची जागा नक्कीच छोटा वर्धन तर घेतोय आणि येणाऱ्या काळात मोठ्या वर्धनपेक्षाही जास्त नाव करताना आम्हाला मेहरबानकडून अपेक्षा, कारण की सध्या मुंबईमध्ये बोललं तर पब्लिकच्या बैलाला डिमांड असते आणि दोन्ही खांदून पळतोय मेहरबान आणि चांगला स्पीड लावतोय आणि चांगल्या नंदींमध्ये पळण्याची आताही त्याच्यामध्ये क्षमता आहे, पण आम्ही कुठेतरी घरच्या गाडीचं नियोजन करतो कारण की वर्धन शिस्तीचं असल्यामुळे चांगली गती लागते. दादा घाटावर वगैरे आपलं काही नंदी? घाटावरती अजून 3 नंदी आहेत आपल्या, ते पण असे छोटे छोटे आहेत आणि एक भिवंडीला आहे. तर आता आपण काही नवीन खरेदी वगैरे केलेली आहे? नवीन खरेदी आता सध्या आम्हाला जर आमच्या मनासारखी भेटली तर नक्कीच मोठी खरेदी करू, पण सध्या आम्ही वासरच एवढी पळत आहेत की आम्हाला सध्या गरज वाटत नाही की नवीन खरेदीची. आता बघा सोनारवाड्याचं नाव सोन्या 50-50 असते किंवा वर्धन 50-50 असते. आता सोन्या कुठेतरी आपण बॅकफूटला बघतोय, नाव कुठेतरी नाव तर तेच आहे
त्याच्यात काय आपण बोलू शकत नाही. त्याच्याबद्दल काय बोलाल, किंवा आता म्हणजे लोक बोलतात की बॅकफुटला आहे, म्हणजे एक वाईट काल सोन्यासोबत चाललंय, त्याच्याबद्दल काय बोलाल? सोन्याचा वाईट काळ बोलता येणार नाही, कारण की त्यांनी जेवढे वर्ष तो पळाला आहे तेवढ्या वर्षात कोणताही नंदी मला तरी वाटत नाही की पळेल. एक बोटावर मोजण्या एवढेच नंदी आहेत की त्याच्या एवढे पळाले असतील एक 13-15 वर्ष. पण सोन्या बॅकफुटला न बोलता त्याने एक त्याच्या म्हातारपणात त्याने थांबला आहे तो, त्याच्यामुळे तो बॅकफुटला येणं बोलणं योग्य नाही वाटणार. बरोबर, म्हणजे एक नाव तर त्याचं काम त्यांनी केलेलं आहे. नक्कीच वयानुसार तो खूप पळाला आणि आज पण तो मैदानात फक्त प्रेक्षकांसाठी आला, तरी पण प्रेक्षक चाहते वर्ग खूप उत्सुक होतो आणि त्याचं नाव आज पण तेवढाच आहे जेवढा जो जवानीमध्ये होता, पळत होता तेव्हा होता तसा आता पण आहे. तर दादा, आता तुमच्यासोबत मित्रपरिवार एवढा आपण बघतो, त्यांचं प्रेम आणि त्यांची मेहनत वगैरे त्यांच्याबद्दल काय बोला? सगळं आमचा दादा म्हणजे दादाच करतात सगळं बैलांचं आणि त्याची मेहनत खूप आणि सर्व पोरं करतात. सगळे कामाधंद्याला असून वेल एज्युकेटेड असून पण बैलांसाठी वेळ काढून येतात आणि सगळं बैलांसाठी आपला वेळ देतात, ते महत्त्वाचं आहे. आणि सगळं बैलांचं श्रेय आपण मेहनतीचं जर दिलं तर सर्व मुलांनाच, आणि त्यांच्यामुळेच आज जे परत आपलं नाव मुंबई बैलगाडी क्षेत्रामध्ये होतोय तो त्यांचाच एक मेहनतीचा वाटा आहे. दादा बघा, आता वर्धन जेव्हा होता तेव्हा तुम्हाला तर अनुभव तर राहिला असेलच. जेव्हा आपला नंदी पळत असतो आणि जेव्हा पळत नाही तेव्हा कुठेतरी पैऱ्याला आपल्याला त्रास होतो किंवा पैरा भेटत नाही, त्याच्याबद्दल काय तुम्हाला काय अनुभव राहिला? पैऱ्याबद्दल तर प्रत्येकाला अडचणी येतात आणि मी सध्या बाईटही खूप लोकांचं बघतो की आम्हाला यांनी पैरा दिला नाही, आम्ही यांच्याशी गाडी करू किंवा आम्ही यांना हरवायची ताकद ठेवतो असं. पण प्रत्येकाचं एक मत असतो की कोणाला पैरा न द्यायचा किंवा देण्याचा, ते त्यांचं वैयक्तिक मत झालं. त्याच्यामुळे आपण पैऱ्याला आम्ही आधी कोणाला दिला नसेल किंवा आम्हाला कोणी दिला नाही, पण त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. तुमचा नंदी ते त्याच्या नंदीच्या सोबत पळण्याचं योग्य त्याचं समजत नाही, त्याच्यामुळे देत नसतील. कदाचित त्यांचा विचार किंवा त्यांचा खेळ मोठा असू शकतो किंवा वेगळा असू शकतो. कोणाला दोष देण्यापेक्षा आपण एक चांगला नंदी तयार करा आणि चांगल्या गुलालामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. बघा दादा, एक माझा प्रश्न आहे, एक म्हणजे सोशल मीडियावर आपण बघतोय की शेठ लोकांना कुठेतरी पायऱ्या देतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोला? ज्याचा बैल पळतो त्याच्या खांद्यावर हात ठेवणारे खूप लोक असतात, त्याच्यामुळे शेठचा बैल पळतोय म्हणून प्रत्येकाचं म्हणजे मत वेगळा असतो. त्याच्यामुळे शेठ लोकांना बैल भेटतात, नाते संबंध जपण्याचा प्रयत्न करत असतात किंवा कोणते रिलेशन असतात, व्यवहारिक असतील किंवा व्यावसायिक असतील, कोणते असतील, त्याच्यामुळे ते बैल देतात. ते प्रत्येकाचा आपापल्या हिशोबावर असतो त्या, आणि पैरे ज्याच्या मर्जीने होतात, जो नियोजन करतो त्याच्या नियमाने झालं तर गुलाल झालं तर आनंद वाटतो. तर दादा, तुम्ही वेळात वेळ काढून दिल्याबद्दल धन्यवाद आणि मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या नियोजनासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्ही खूप लांबून आले आणि बाईट घेण्यासाठी एक आम्हालाही वेळ दिला तुमचा, त्याच्यासाठी तुमचे आभार.